स्वाध्याय इयत्ता 9वी, विषय मराठी, पाठ 16वा वनवासी। प्रश्न पहिला, आकृतिबंध पूर्ण करा। नंबर 1, कवितेत आलेले प्राणी। उत्तर, वाघ, वानर, सिंह, ससा। नंबर 2, कवितेत आलेल्या शिखराचे नाव आणि नदीचे नाव। शिखराचे नाव आहे कळसूबाई आणि नदीचे नाव आलेले आहे प्रवरा नदी। नंबर 3, वनातील मुले पांघरतात आणि लोळतात। उत्तर आहे आभाळ पांघरतात आणि लोळतात पृथ्वीवर। प्रश्न, पुढीलपैकी सत्य विधान ओळखा। नंबर 1, आदिवासी मुलांचे गाव कळसूबाईच्या पलीकडे आहे। नंबर 2, आदिवासी मुलांचे गाव आभाळाच्या पलीकडे आहे। नंबर 3, आदिवासी मुलांचे गाव ओढ्याच्या पलीकडे आहे। नंबर 4, आदिवासी मुलांचे गाव प्रवरा नदीच्या पलीकडे आहे। उत्तर आहे आदिवासी मुलांचे गाव ओढ्याच्या पलीकडे आहे। आकृती पूर्ण करा। नंबर, आदिवासी मुलांनी केलेल्या 6 क्रिया लिहा। उत्तर, नंबर 1, खातात। नंबर 2, खेळतात। नंबर 3, पडतात। नंबर 4, पांघरतात। नंबर 5, लोळतात। नंबर 6, हसतात। प्रश्न, शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा। नंबर 1, पांघरू आभाळ। उत्तर, उघड्यावर संसार आहे। नंबर 2, वांदार नदीचे। उत्तर, डोंगराच्या घडीत वानरे असतात तेथे वात्स्य। नंबर 3, आभाळ पेलीत। उत्तर, ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करीत। आदिवासी मुले खडकावर बसून खातात आनंदाने। उत्तर, नंबर 1, भोकर देतात, ढेकर देतात। 3, उड्या मारतात। नंबर 4, नदीत डुंबतात। उत्तर आहे आदिवासी मुले खडकावर बसून खातात व आनंदाने ढेकर देतात। नंबर 2, आदिवासी मुले हिंडतात। ती पर्याय आहे नंबर 1, डोंगर माथ्यावर। नंबर 2, वाऱ्यावर। नंबर 3, उंबरमाळीवर आणि नंबर 4, झाडावर व कड्यावर। उत्तर आहे आदिवासी मुले हिंडतात ती झाडांवर व कड्यावर। चौकटी पूर्ण करा। नंबर 1, आदिवासी मुले ही भाजी खातात। उत्तर आहे भोकराची। नंबर 2, आदिवासी मुले हे नेसून नाचतात। उत्तर आहे घोंगडी। नंबर 3, आदिवासी मुले याकडे बघून रुसतात। आदिवासी मुले याकडे बघून हसतात। उत्तर आहे सूर्याकडे बघून रुसतात आणि उत्तर आहे चंद्राकडे बघून हसतात। नंबर 4, आदिवासी मुले हात चढून जातात। उत्तर, डोंगर। नंबर 5, आदिवासी मुले वेग सस्याचा असतो त्यांचा आणि चाल ही सिंहाची असते। लवणाचे वाघ असतात। प्रश्न, 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा। घेऊ हाता भाकर, वर भाजीला भोकर, खाऊ खडकावर बसून, देऊ खुशीत ढेकर। उत्तर आहे प्रवरा नदीचे बाळे म्हणतात, आम्ही हातात भाकरी घेतो, त्यावर भोकतीच्या पाल्याची भाजी ठेवतो आणि शांतपणे खडकावर बसून पोटभर भाजी भाकरी खाऊन तृप्त मनाने ढेकर देतो। नंबर 2, आम्ही सश्याच्या वेगाने जाऊ डोंगर येंगून, हवा हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन। उत्तर, आम्ही सश्याच्या गतीने डोंगर चढून जातो, आकाशाला हात लावून चांदण्या घेऊन येतो। निसर्गात राहताना आम्हाला अनोखा आनंद होतो। प्रश्न, पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा। प्रश्न, बसू सूर्यास्त रुसून
पाहू चंद्रकांत हसून या काव्यपंक्तीचा भावसौंदर्य स्पष्ट करा. उत्तर. दुपारी सूर्य तपतो. माळरानात हुंडणाऱ्या आदिवासी मुलांना कडक उन्हात खेळावे लागते. उघड्या बोडक्या असलेल्या मुलांना या उन्हाचा त्रास होतो, म्हणून ते सूर्यावर रुसून बसतात. रात्री चंद्र उगवतो. त्या शीतल चंद्रप्रकाशात आदिवासी मुलांच्या बागडण्याला उधार येते, म्हणून चंद्राकडे पाहून ते आनंदाने हसतात. सूर्यचंद्राशी असलेले त्यांचे अनोखे नाते या ओवीतून सांगितलेले आहे. नंबर 2. डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत या पंक्तीत कवीला अभिप्रेत असलेला अर्थ लिहा. उत्तर. आदिवासी मुले उघड्या अंगाने उंबराच्या माळावर खटकतात, भटकतात. झाडाकड्यांवर त्यांचा वावर असतो. त्यांचे जीवन खडतर असते, परंतु त्यांना या कष्टमय जीवनाची फिकीर नसते. ऊन, वारा, पाऊस झेलीत ते मजेत राहतात. जणू ते आपल्या माथ्यावर आभाळ पेलतात. सिंह जंगलाचा राजा असतो. त्याचा दरारा सगळ्या रानात असतो, म्हणून आदिवासी मुले सिंहाचा दमदार चालीत सारे संकट झेलतात. आदिवासी मुलांच्या चिवट वृत्तीचे व धाडसाचे वर्णन केलेले आहे. नंबर 3. आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते, याविषयी तुमचे विचार लिहा. उत्तर. आदिवासी समाज हा दाट जंगलात राहतो. झाडांच्या वाढलेल्या फांद्या व काटक्यापासून त्यांची झोपडी तयार होते. जंगलातील कंदमुळे खाऊन ते जगतात. ओढ्या नाल्याचे पाणी पितात. निसर्गात ते उघड्यावर जगतात. जंगलातील पशुपक्षी त्यांचा मित्रपरिवार असतो. दुखाण्याला ते झाडपाल्याचे औषध वापरतात. आदिवासी समाजाचे सर्व जीवन जंगलावर अवलंबून असते, म्हणून आदिवासी समाज व जंगल यांचे नाते अतूट असते. नंबर 4. आम्ही डोंगराची पोरं कडसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवाई माईची. उत्तर. आशय सौंदर्य. सह्याद्रीच्या डोंगरातील कडसूबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यात आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण कवी तुकाराम धांडे यांनी वनवासी या कवितेत केलेले आहे. डोंगरात आनंदाने व मुक्तपणे नैसर्गिक जीवन जगणाऱ्या वनवासी मुलांच्या भावनांचे चित्रण करणे हा या कवितेचा आशय आहे. काव्यसौंदर्य. डोंगरदऱ्यात उघड्या निसर्गात मुक्तपणे व निर्भयपणे निसर्गाचे घटक होऊन राहणारे वनवासी लेकरांचे अनोखे विश्व या ओळींमधून साकारले आहे. निसर्गातील वन्य प्राण्यांप्रमाणे जगणारी ही मुले आत्मविश्वासाने सांगतात की डोंगर आमचा राजा आहे. आम्ही डोंगराची मुले आहोत. कडसूबाई शिखराच्या भोवतालचा प्रदेश आमची आई आहे. उघडी बोडकी स्वच्छंदपणे बागडणारी आम्ही प्रवरा नदीचे बाळे आहोत. भयमुक्तता व नैसर्गिक जीवनाची ओढ या भावनांचे चित्रण उपरोक्त ओळीत केलेले आहे. भाषिक वैशिष्ट्य. ग्रामीण बोलीभाषेतील जीवन चैतन्य या कवितेच्या शब्दकलेत भारलेले दिसते. कडसूबाई व प्रवराबाई यांचीही बाळे हातात भाकरी भाजी घेऊन खडकावर बसून खाणारी ही मुले, वाऱ्याच्या संगतीत खेळणारी व आभाळ पांघरणारी, सूर्यचंद्राशी बोलणारी आणि पक्ष्यांची बोली कंठात असणारी ही मुले. सहज जीवनशैलीचा सहज भाषा उत्कटपणे कवीने कवितेत मांडली आहे. वाघाची
लवण, वंदार नळी, उंबरमाळी हे नक्षत्र असल्या अपरिचित पण जिवंत संकल्पना नव्याने कवितेत आल्या आहेत. प्रश्न. दिलेल्या मुद्द्यांवर कृती सोडवा. कविता वनवासी. नंबर 1. प्रस्तुत कवितेचे कवी. उत्तर तुकाराम धांडे. नंबर 2. कवितेचा विषय. उत्तर कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यातील आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण आदिवासी बोलीत करणे हा कवितेचा विषय आहे. नंबर 3. कवितेत 2 शब्दाचा अर्थ. उत्तर चंद्र शशी. नंबर 2. पृथ्वी अवनी. नंबर 4. कवितेतून मिळणारा संदेश. उत्तर आम्हाला सभोवताली निसर्गाच्या सान्निध्यात जीवन जगणाऱ्या मानवाचा परिचय व्हावा व त्यांच्या जीवनाशी आपण समरस होऊन सहानुभूती व्हावी हा उद्देश या कवितेत आहे. नंबर 5. कवितेचे भाषिक वैशिष्ट्ये. उत्तर ग्रामीण बोलीभाषेतील जिवंत चित्रण या कवितेत भरले आहे. कळसूबाई व प्रवराबाई यांची ही मुले हातात भाजीभाकरी घेऊन खडकावर बसून खाणारी ही मुले वाऱ्याच्या संगतीत खेळणारी, सूर्यचंद्रांशी बोलणारी आणि पक्ष्यांची बोली कंठात असणारी व चांदण्या हातात आणण्याची जिद्द असणारी ही पोरे या सर्व नवीन प्रतिमांनी ही कविता सजली आहे. सहज जीवनशैलीची सहज भाषा उत्कटपणे मांडलेली आहे. नंबर 6. कवितेतून व्यक्त होणारे विचार. उत्तर वनामध्ये राहणारी आदिवासी मुले व त्यांची उत्साही वृत्ती यांचे दर्शन या कवितेतून घडते. नंबर 7. कविता आवडणे व न आवडण्याची कारणे. उत्तर आदिवासी लोकांचे अनोखे भावविश्व या कवितेतून मांडलेले आहे. डोंगरदऱ्यात मुक्त निसर्गात निर्भयपणे निसर्गाचेच घटक होऊन राहणारी ही मुले कशी जगतात हे सांगणारी ही कविता आहे. संवेदनशीलता मनाला भावेल असे वेगळे जीवनदर्शन व वेगळी जीवनदृष्टी देणारी ही कविता आहे. ग्रामीण बोलीतील ही सहज सुंदर कविता मला फार आवडली.